आपल्यासमोर 15 ऑगस्ट निमित्त जे काही 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। माझ्या भाषणाचे नाव गाथा स्वातंत्र्याची। माझ्या भाषणाचे नाव गाथा स्वातंत्र्याची। बालमित्रांनो, आज आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, म्हणजे जणू भारत मातेचा वाढदिवस साजरा करतोय, तेही अगदी आनंदाने। वाढदिवसाच्या आनंदासोबत सर्व विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। माता भगिनी सकाळी सकाळी सडा रांगोळी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। आज प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि दिल्लीतही लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे। एवढंच नाही तर या पृथ्वी तलावर ज्या ज्या ठिकाणी भारतीय लोक राहत आहेत त्या ठिकाणी आपला तिरंगा मोठ्या अभिमानाने व डौलाने फडकवलाय। खरंच स्वातंत्र्याचा हा सोहळा म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात होणारा भव्य दिव्य सोहळा। पण हा आनंद आपल्याला सहजासहजी मिळाला नाही, यासाठी अक्षरशः रक्ताचे पाठ वाहिले। या जुलमी इंग्रजांनी लाखोंचे बळी घेतले, कुणाला लाठीमार करून मारले, कुणाला गोळ्या झाडल्या, तर अनेकांना फासावरती चढवले। लक्षात ठेवा, त्यांनी बलिदान दिलं भारत मातेसाठी, रक्त सांडवलं, तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले? फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी झटपट कपडे घालून कार्यक्रमाला यायचे, हे जाऊन द्या। अजूनही बरीच लोक वर्षातून 2दा तिरंग्याला सलामी द्यायला येत नाही, कारण त्यांना वेळ नाही। आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार? महात्मा गांधी बॅरिस्टर होते, काय कमी होती त्यांना? चांगली वकिली होती, सुटाबुटात राहायला मिळत होते। माझ्या भारतीय लोकांना अंग झाकायला कपडा मिळत नाही, मग मी असा कसा राहू? फेकून दिले ते सुटबूट आणि कपड्याच्या फक्त गुडघ्यापर्यंत पंच। कशासाठी? भारत मातेसाठी, या जुलमी इंग्रज सत्तेला उलटून लावण्यासाठी। दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू, नामवंत वकिली, लक्ष्मी त्यांच्या घरात अक्षरशः पाणी वाहत होती, सूप पायात लोळण घेत होते। मग काय गरज होती त्यांना या कुट्याण्याची? 10-15 वर्ष हाती जीवन जगायची। त्यांचं मन त्यांना शांत बसू देत नव्हतं, रक्त सळसळत होतं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, अशी गर्जना करून इंग्रजांना पळो की सळो करून सोडणारा भारत मातेचा वाघ म्हणजे लोकमान्य टिळक। निधड्या छातीचा, धारदार आवाजाचा महापुरुष, त्यांनी तर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली। हजारो सभा घेतल्या, लोकांना एकत्र करण्यासाठी घरातला गणपती बाहेर आणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। इंग्रज सर्वात जास्त भीत होता त्या लोकमान्य टिळकांनाच। असा निधड्या छातीचा वाघ मरेपर्यंत भारत मातेसाठी। नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे अशा या अनेक नेत्यांनी जीवाचे रान करून भारत मातेला स्वातंत्र्य केले। मोठ्या नेत्यांनीच नाही तर शिरीष कुमार व त्यांच्या बालमित्रांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला। त्याच्या चिमुकल्या हाताने भारत मातेचा तिरंगा मोठ्या अभिमानाने व डौलाने फडकवला, म्हणून इंग्रजांचं डोकं सरकलं। कसलाही विचार न करता या हलकट इंग्रजांनी शिरीष कुमार व त्यांच्या मित्रांवर गोळ्या झाडल्या। रक्तात कोसळलेले शिरीष कुमार व त्यांचे मित्र शेवटपर्यंत भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत होते। जवळजवळ 150 वर्ष लागली या जुलमी इंग्रज सत्तेला उखलून लावण्यासाठी। लाखो लोकांनी आपले